जय आदिवासी. आज एक सोशल मीडियावर एक बातमी प्रकाशित झाली आणि त्यामध्ये TRTIकडून 82 विद्यार्थी हे पोलीस भरतीमध्ये लागल्या गेले असं त्यामध्ये नमूद होतं. मित्रांनो, आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये 2025 व 26 करिता मोठ्या प्रमाणात आदिवासी शोधन प्रशिक्षण संस्थान पुणे यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात पोलीस भरती राबवल्या गेली. आपण जर अमरावतीचा विचार केला तर अमरावतीमध्ये 1000 ते 1500 जवळपास विद्यार्थी पोलीस भरतीसाठी होते आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती विद्यार्थी असेल याचा आपण अंदाज लावा. करोडो रुपये खर्च त्या पोलीस भरतीवर झाला. खाजगी संस्थांना ते काम देण्यात आलं. त्या संस्था चालकाकडून विद्यार्थ्यांना वेगवेगळे आमिष दाखवून त्या विद्यार्थ्यांना ते पोलीस भरती करण्यासाठी बोलावण्यात आलं. परंतु जर आज आकडा बघितला आपण का ते फक्त 82 विद्यार्थी जर पोलीस क्षेत्रात रुजू होत असेल तर म्हणजे खरोखर यांनी प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं का, की फक्त त्यांनी संख्या वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना बोलावलं का, का फक्त त्यांना कोणतं तरी विद्यार्थी दाखवायचे आहे याकडे जर विद्यार्थी बोलावून त्यांना विद्यार्थ्याचं शोषण करत आहे असं यामध्ये स्पष्ट दिसत आहे. एकीकडे जर आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी जर आदिवासी विकास विभाग एवढा निधी खर्च करतो, जर फक्त त्यामधून जर बोटावर मोजायकतेच पोरं जर या शासकीय सेवेत रुजू होत असेल तर कुठंतरी हे आदिवासी विकास विभाग यामध्ये मोठ्या प्रमाणात संगमत करून संस्था चालकाशी संगमत करून आपलं पोळी भाजण्याचं काम करत आहे.